आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज। सुरुवात करूयात राजकीय बातम्यांनी। नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे। रेव पार्टीचं भाजपच्या हाय प्रोफाईल नेत्यांशी कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर या पार्टीतील दोघांना का सोडण्यात आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। ही दोन नावं कोण आहेत आणि त्यांचा कोणाशी संबंध आहे याचा खुलासा आपण उद्याला करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। एनसीबी आणि वानखेडे यांच्या भूमिकेवर मलिक यांनी भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल मी कालच सांगितलं असल्याचं अजित पवार म्हणाले। यामुळे सारखं मी या संदर्भात सांगण्याची गरज नाही। दरम्यान एकदा प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, ढगात गोळ्या मारू नका। जे असेल ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन पुढे येईल असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे। मुंबईमध्ये ड्रग्ज संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। यावेळेला त्यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांचं जोरदार समर्थन केलं। ड्रग्ज संबंधित करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आरोपींना घेऊन जाणारे लोक हे शासकीय यंत्रणेतले नसल्याचा खुलासा करण्यात आलाय। पण त्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं होतं, पण आरोपींना पकडण्याचा अधिकार हा साक्षीदाराला नसतो आणि आरोपीच्या अटकेचं काम ते यंत्रणेकडूनच झालं पाहिजे असंही शरद पवार यांनी नमूद केलं। तिकडे नंदुरबारमध्ये सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे। अयान मल्टीट्रेड कारखान्यावर आयकर विभागानं धाड घातली। कालही तपासणी करण्यात आली होती। आजही सकाळी आयकर विभागाचे अधिकारी या कारखान्यात तपासासाठी पोहोचले। विशिष्ट उद्योगपती मध्यस्थांवर आयटी विभागाचे 23 सप्टेंबरपासून छापे सुरू असल्याची माहिती अर्थमंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार एकूण 25 निवासी आणि 15 कार्यालयांवर छापे घालण्यात आले, तर 4 कार्यालयांचं सर्वेक्षण करण्यात आलं। दरम्यान 1050 कोटींचे व्यवहार परस्पर झाल्याचा दावा सूत्रांनी केला। 4.6 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि 3.40 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जप्त केल्याची माहिती सुद्धा अर्थ मंत्रालयानं दिली आहे। आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। आर्यन आणि इतरांनी केलेल्या जामीन अर्जाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं ठामपणे विरोध करणार असल्याचं म्हटलं। या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली। दरम्यान आता एका परदेशी नायजेरियन नागरिकाला सुद्धा अटक करण्यात आली। या प्रकरणी आम्ही ठोस आरोपपत्र दाखल करणार आहोत, ज्यामुळे आरोपींना शिक्षा मिळेल असं समीर वानखेडे यांनी म्हटलंय। किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यामध्ये त्याच्या विरोधात फसवणुकीचे आणखीनही काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। नोकरी देतो म्हणून जाहिरात करून 9 लाख रुपये लांबवल्याची बाब सुद्धा समोर आली। सध्या किरण गोसावी फरार आहे। आता अन्य काही बातम्या। जनतेनं भाजपला जमिनीवरतीच ठेवलं असून भाजपला पुढे जाता आलं नाही अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली। महाविकास आघाडीनं जिल्हा परिषद पंचायत समितीत बाजी मारली, तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो तरी देखील भाजपला पुढे जाता आलेलं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय आणि आघाडीचाच विजय झाल्याचंही नमूद केलंय। चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या आधी भाजपचे युवा नेते विशाल परब यांची जोरदार होल्डिंगबाजी पाहायला मिळते। मोठे होल्डिंग्स उभारून त्यांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली। वाघाच्या गुहेत कुणी शक्ती प्रदर्शन करू नये, सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला असल्याचा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे। शिवसेनेनं शक्ती प्रदर्शनाची भाषा करू नये असा इशारा थेट जाहीरपणे देण्यात आला आहे। शिवाय शिवसेना केवळ शक्ती प्रदर्शनच करू शकते अशी टीकाही त्यांनी केली आहे। शिवसेना राष्ट्रवादीतला संघर्ष शिगेला पोहोचलाय। नाशिकमध्ये भुजबळ आणि कांदे यांच्यातल्या टोकाच्या वादानंतर आता घोलप आणि आहिरे असा वाद सुरू झालाय। शिवसेनेचे माजी आमदार
योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार खोटारडे असल्याचा आरोप केला होता. काम मी पूर्ण केलं, मात्र सरोज अहिरे श्रेय घेत असल्याचा दावाही त्यांचा होता. मावळातील कासारसाई धरणाच्या मधोमध उपमुख्यमंत्री अजित पवार काही काळ अडकले होते. ताफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला जाताना तराफ्याचं मशीन बंद पडलं. चालकानं इंजिन सुरू करण्याचे प्रयत्न केले, मात्र तसं न झाल्यानं शेवटी जवळच्या बोटीत अजित पवार जाऊन बसले. सुरुवातीला अजित पवार यांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका अशी विनंती केली होती, पण तरीही उपस्थितांनी तराफ्यावर मोठी गर्दी केली आणि अधिकच्या वजनानं इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा अडकला होता. छगन भुजबळ यांनी रस्त्यावर उतरून चक्क वाहतूक कोंडी चढवली आहे. वणी दिंडोरी महामार्गावर हा अपघात झाला. यामुळे इथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. ही वाहतूक कोंडी अपघातानंतर झालेली सोडवण्यासाठी भुजबळ रस्त्यावर उतरले. या दरम्यान त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करून त्यांना तात्काळ मदत मिळते की नाही याचीही काळजी घेतली. देशभरात दसऱ्यापर्यंत 100 कोटींच्या लसीचे डोस पूर्णपणे दिले जातील असं केंद्र सरकारनं ठरवलं असतानाच राज्य सरकारने यासाठी मिशन कवच कुंडलची घोषणा केली. आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे. दररोज किमान 15 लाख जणांचं लसीकरण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तसं लक्ष ठेवण्यात आलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची, मात्र आता ही लस उपलब्ध होत असल्याची माहितीसुद्धा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. तसंच मृत्यूची संख्या देखील कमी झाल्यानं राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या किंचित वाढली आहे. दिवसभरात 2681 नव्या रुग्णांची भर पडली, तर 2413 बरे होऊन आपापल्या घरी परतले. 49 जणांचा काल मृत्यू झाला आहे. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 1 जुलै 2021 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेतील मूळ वेतनावर महागाई भत्ता 17% जो होता तो आता 28% करण्यात आला आहे. हा महागाई भत्त्यातली वाढ करण्याचा नियम हा 1 ऑक्टोबर 2021 पासून असणार आहे. तिथपासूनचा महागाई भत्ता आतापर्यंतचा हा रोखीने दिला जाईल. भुसावळ तालुक्यातील वरणगाव जाळगाव शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. या पावसामुळे केळी, मका, कपाशी यांचं पीक जमीनदोस्त करण्याची वेळ आली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. वाऱ्याचा वेग इतका जबरदस्त होता की त्यामध्ये केळीच्या काही ठिकाणच्या बागा किंवा झाडं ही उन्मळून पडली. बीड जिल्ह्यामध्ये अवघ्या 3 दिवसात 11 वेळेला अतिवृष्टी झाली. यात खरीपाची सर्वच पिकं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. शेतात साचलेल्या पाण्याचा 8 दिवसानंतर सुद्धा निचरा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीडमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. जेएनपीटीमधून ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 25 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून 125 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. कंटेनरमधून ड्रग्जची तस्करी करण्यात येत होती. मात्र या प्रकरणी उद्योगपती जयेश सिंघवीला अटक करण्यात आली. DRIनं केलेली गेल्या काही काळातली सगळ्यात मोठी कारवाई आहे. बुलढाणा जिल्ह्याला रेशनिंगच्या धान्याचं वाटप करणाऱ्या सगळ्यात मोठ्या
FCIच्या गोदामावर अधिकाऱ्यांनी 3 दिवस तपासणी केली। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्य साठा त्याच्यात अफरातफर होत असल्याचं लक्षात आलं। 36,000 मेट्रिक टन धान्य साठा क्षमता असलेल्या गोदामामध्ये कोट्यवधी रुपयांचं धान्य प्रत्यक्षात मोजणी करताना मात्र गायब होतं असं आढळलंय। भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी हा आरोप केला। नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रियकराच्या सोबत रस्त्यावर उभी असताना 4 नराधमांनी येऊन तिच्यावर बलात्कार केला। माधवनगर परिसरात ही घटना घडली। यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। जगात सर्वात प्रथम मलेरिया मॉस्किरिक्स या लसीचा वापर केनियामध्ये केला जातो आहे। लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे महत्त्व आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। चीननं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला। अरुणाचल प्रदेशच्या सीमा परिसरात चीननं घुसखोरीचा प्रयत्न केला। 200 चीनी सैनिक भारताच्या सीमेत शिरल्याची माहिती मिळते। मात्र भारतानं घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आणि चीनी सैनिकांना पिटाळून लावलं। कमांडर रस्त्यावरील चर्चेनंतर आता हा तणाव काहीसा निवळला आहे। भारताकडून योग्य उत्तर मिळाल्यानंतर ब्रिटननं आता भारतीय प्रवाशांसाठी लस घेतल्यानंतर क्वारंटाईन करण्याची अट संपुष्टात आणण्याची घोषणा केली। ब्रिटननं गुरुवारी सांगितलं की ब्रिटनला येणाऱ्या सर्व भारतीय प्रवाशांना कोविशिल्ड किंवा त्यांच्या सरकारनं मंजूर केलेल्या इतर कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन 11 ऑक्टोबरपासून क्वारंटाईन व्हावं लागणार नाही। याआधी भारतानं आम्ही जशास तसं धोरण स्वीकारण्याचं ठरवलं होतं। दरम्यान ब्रिटननं आधी कोविन लसीकरण प्रमाणपत्र त्याला मान्यता द्यायला स्पष्टपणे नकार दिला होता। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।